चला तर मंडळी, आज आपण बनवूया लाहोरी पनीर. पनीरचे प्रकार तर पुष्कळ आहे, पण आज आपण लाहोरी पनीर बनवूया. त्यासाठी घेतले मी पनीर. पनीरचे आपण मोठे मोठे काप करून घेऊया. आता आपण याला एका भांड्यात ओतून घेऊ. त्यामध्ये आपण घालू लाल तिखट आणि मीठ. याला आपण छान हाताने हलवून घेऊ. त्यामुळे पनीर आपलं छान टेस्टी लागेल. आता आपण घेऊया मिक्सरचे भांडे. त्यामध्ये टाकू धने, जिरे, खडे मसाले, मिरे. या भाजीमध्ये ना मिरे पुष्कळ टाकले जातात, पण ना मी कमी मिऱ्याचा वापर केला. लवंग. हे सगळं साहित्य आपण कच्चंच घेतलं आहे. याला आता आपण मिक्सरमधून छान बारीक करूया. दुसरीकडे मी तेल ठेवलं तापासाठी. आता आपण पनीर फ्राय करू. पनीर आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे. आता त्याच भांड्यामध्ये, त्याच तेलामध्ये आपण टाकूया थोडंसं तूप. त्यामध्ये टाकू बारीक कापलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर प्युरी. हे सगळं छान फिरवून घेऊया. कस्तुरी मेथी, दही. दह्याला पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे. आता यामध्ये घालूया जो आपण कच्चं वाटण तयार केलं होतं ते. आता टाकूया सुके मसाले, मिरची पावडर, मीठ, हळद. ह्या सगळ्याला पण आपण छान परतून घेऊया. वरून थोडं पाणी टाकून आपण याला शिजवून घेऊया. यामुळे मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. पहा किती छान कलर आला. आता आपण आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकूया. एक उकळी आली की आपण त्यामध्ये पनीर घालूया. पनीर घालून त्यामध्ये पुन्हा एक उकळी येऊ देऊ. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. किती छान आपल्या भाजीला कलर आला. वरून धनिया. चला